बस्ती अगर शिवाजी राजे न होते तो सुन्नत सबकी होती। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महारानी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। जिजाऊ साहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, जिजाऊ साहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस, दिसले नसते मंदिरावरती कळस, नसते भरले मग बहुजनाने पाणवट्यावरती पाणी, मग सुवासिनीच्या किंचाळे उडल्या असत्या। एक बार आरती करे उसे नादान कहते हैं। ताड़ हळू ताड़ हळू ताड़ हळू। एक बार गलती करे उसे नादान कहते हैं, दूसरी बार गलती करे उसे अनजान कहते हैं, तीसरी बार गलती करे उसे बदनाम कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और हर गलती का मुंह तोड़ जवाब दे उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बातीला, आणि वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही माझ्या हिंदुस्थानाच्या बातीला। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बेटे को विठ्ठल। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू संत हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचा कळस छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी वैकुंठवासी संत हृदय सम्राट जगदवंदे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांच्या गाथ्यातील चार चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल 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 अखंड हरिनाम सप्ताह शिवली लामराम ग्रंथाचं पारायण आहे। पारायण असणाऱ्या यात्रेचं निमित्त आहे श्री काळभैरवनाथाची यात्रा, शिवली लामराम काळभैरवनाथ यात्रा, हा दोन्हीचा योग बघितलं तर महादेवाचा। सगळे नाथपंथी अवतार जे असतात ते महादेवाचे असतात। हा पण महादेवाच्या उपासकांनी महाराज वारकरी म्हणजे विष्णूचा हा पारायण सोहळा करणे म्हणजे काय नवल नाही, कारण जगातली पहिली वारी कोणी केली असेल तर माझे शंभू महादेव, पहिला वारकरी माझा शंभू महादेव। हा हरिहरा भेद नाही नका करू वाद, हरिहरामध्ये काय फक्त एका वेळेचा फरक। जगाच्या पाठीवर पहिला वारकरी कोण असेल तर माझा महादेव आहे।
आणि महादेव कुणाचं भजन करायचे? विष्णूचे, म्हणजे रामाचं. आणि राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दोघं एकाचे उपासक आहेत. जास्त वेळ घालवत नाही. अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्यातील माझ्या पामराच्या वाटेली सेवा, सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा. मी श्रीमंत याच्यासाठी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये 90% कीर्तनकार तुकोबारायांची एवढी गरिबी सांगतात. दोनच गोष्टीचा दणका चाललाय. सकाळी कुठलीही माता माऊली मिली की आई माझी मायेचा सागर. कोणाचा म्हातारा मेला असला तर 2598 क्रमांकाचा गात्याचा अभंग आहे. बाप करी जोडी लेकराची हो, बाप करी जोडी लेकराची हो. ह्याचा बिन भाकरीचा मारला बरं का, पण दुसऱ्याचं रडो रडो सोडू सोडू. दोनच गोष्टीचा दणका चालला. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. हो हो हा हा चंदा कब दूर गगन से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से, बंधन जो प्यार का बंधन है. उदित नारायण गायले करणार आणि त्याच्यावर दणका लावला. आई माझी तळपत्या उन्हात, रक रक त्या रानात, राहीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना थोडे वेले काटाचे. कशाला मरायला जातो किचन मध्ये चपल्या घालून ती आहे नुसता दणका लावला. आई माझी मायेचा सागर. मी ओरडतोय तर माझी धाकट्याकडे सांभाळायला का बघा विठ्ठल. महाराज दोनच दणका चालले, आईचा आणि बापाचा दणका चालला. काय करावं आज ह्या फोटोतले दादा असते तर काय म्हणाल. अहो 2-4 जात त्यात माहिती. त्यांच्या घराला जेवढं दुःख झालं नाही तेवढं बुवाला झालेलं असतं. जणू ह्याचाच बाप नाही. ही एक दणका काहीच कारण नसतं. आईचं बापाचं नुसता दणका. सज्जन माय बापांनो, अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्यामध्ये सेवा माझ्या पामराच्या वाटेला आहे. सेवेची वेळ होती 8 ते 10. सुरू झालं बरोबर 8:05. मला विना द्यायला 8:30 झाले. ओव्हर टाइमचे डबल पैसे असल्यामुळे मी ओव्हर टाइम करणार नाही, पण कोंबडं वरडस तर सोडणार नाही. एक तर मला कोणी बोलवत नाही, तिने बोलावले तर महाराज मी पाठ टेकवल्याशिवाय जात नाही. माझं सिकंदर शिकवले जसा पटेला पाडेल तवाच मोहळला येतो. विठ्ठल जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबाराय का म्हणालो. महाराष्ट्रामध्ये दणका चाललाय कीर्तनकाराने. 90% कीर्तनकार संतांच्या गरिबी सांगू सांगू महाराज श्रीमंत झाले. 90% कीर्तनकार संतांच्या गरिबी सांगू सांगू श्रीमंत झाले. जगतवंदे तुकोबारायने सकाळी खाल्लं तर संध्याकाळी खायला नव्हतं, त्यांना भ्रांत होती असं सांगतात. मायबापानं सज्जन हे अर्ध सत्य आहे. अर्ध सत्य आहे पण पूर्ण सत्य. पूर्ण सत्य हे आहे जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबाराय हे भारतातले नवे नवे विश्वातले शेतकऱ्यांचे पहिले कैवारे आहेत, ज्यांनी इसवी सन 1645 ला महाराष्ट्रातल्या 24 गावांच्या शेतकऱ्यांच्या 42 लाखाच्या उधारीच्या वह्या कानोबाला बोलवून बैलगाडीत भरून इंद्रायणीच्या डोहात अडवल्या आणि पहिली कर्जमुक्ती करणारा माझा वारकरी जगतवंदे श्रीमंत. आता लोक वरडतात महाराज आम्ही कर्जमाफी केली, आम्ही कर्जमाफी केली. आता म्हणतात मित्रों, मेरे प्यारे देशवासियों, पिछले 70 साल में किसान की आय दोगुनी करने का हमने प्रयास किया, लेकिन मुझे ये कहने में अफसोस है कि किसी भी किसान का आय दोगुना नहीं हुआ. इसलिए
प्रधानमंत्री किसान सम्मान योजना हमने किस्त शुरू की थी। पिछले 4 दिनों में मैंने 22वीं किस्त अपने खाते में डालने का प्रयास किया। 6,000 रुपये वर्षाला टाकणे म्हणून आपण पाठतो पडतो। आणि त्याच्या आधी पहिली कर्जमाफी झाली युपीएच्या काळात। महाराष्ट्र राज्यामध्ये 20 शेती खात्याचं मंत्री होतो। मला आठवतंय मी विदर्भामध्ये एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो आणि एका भगिनीच्या पतीनं 20 मिळून स्वतःला शपथ घेतलं होतं। मला वाईट वाटलं। मी दिल्लीला गेलो आणि पंतप्रधानांना सांगितलं देशातल्या शेतकरी सुखी झाल्याशिवाय जे सुखी होणार नाही। त्या कालखंडामध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री असताना मनमोहनसिंगांच्या काळामध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी केली। आणि काही मंडळी महाराज खात्यावर पैसे टाकतात। मी कामाचा माणूस आहे। महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसल्या। 1,500 रुपये सगळ्याच्या खात्यावर टाकले। माझ्या माघारी सुद्धा ही महाराष्ट्रामध्ये योजना चालू राहील। 1,500 2100 न्यायचं होतं, पण सरकारची जरा अडचण असल्यामुळे त्यातल्याच काही भगिनी कट केलेल्या आहेत। उगाच वाईट वाटून देऊ नका, तुमचा भाव गेलाय, त्यामुळे आता त्या 1500ची जास्त वाट बघू नका। बस रे खाली विठाला। पहिली कर्जमुक्ती जर कोणी केली असेल तर आमच्या वारकऱ्यांनी, म्हणून मी तुकोबरांना श्रीमंत याच्यासाठी म्हणालो। आजच्या तारखेचा जर विचार करायला गेला तर 6 एप्रिल 2026 ची आजची तारीख। आजच्या तारखेला सोनं 24 कॅरेटचा जर विचार करायला गेलं तर 1,47,360 रुपये। 23 कॅरेट 1,37,000 आहे। 22 कॅरेट 1,31,000 आहे। विदाउट जीएसटी, विदाउट कर्णावळ। मी चंदू काकाच्यात कामाला नाही, पण जनरल नॉलेज। सज्जन मायबापानं चंदू काका सराय पॅन्ट संच्या बारामतीच्या दुकानामध्ये 100 वर्षाचं सोन्याचं दर लावले। कीर्तनापुरता आपण मर्यादित घेऊ। इसवी सन 1919 ला सोनं 18 रुपये 75 पैसे तोळा होता। कसं जागा आहे ना तोंडावर पाणी मारा। 18 रुपये 75 पैसे। आता महाराज चमकी सुद्धा मोडली तर दांडा सुद्धा बसवाय कोणी जायना। 1.5 लाख आहे। आणि पहिलं कोणी नथ जरी केली ना तरी गावात सगळीकडे येडा घालण्याच्या बाहेर। मला वाटलं बरसनच झालंय तिला। आणि ह्या गल्लीतनं त्या गल्लीत, ह्या गल्लीतनं त्या गल्लीत फिरत होती। आणि कोणी सुद्धा विचारलं नाही नथ केवढ्याचे, नथ केवढ्याचे आहे, नथ केवढ्याचे आहे कोणी विचारलं। म्हणून महाराज इकडून तिकडून चालत जाताना कुत्र्याच्या शिपशिव पाय पडला। कुत्र्याला म्हणले तू अभि विचारलो मुडद्या केवढ्याचे आहे? 1650 आहे। पप्याच्या दादाने कालच येता परत आणली। कशाला कुत्र तरी विचार। गावात कोणी विचारणं म्हणून गावाच्या बाहेर गेली। शांताबाई, त्या शांताबाईची कोपच पेटवून दिली बिचारी। आणि तेवढ्यात महाराज पळत पळत यमाबाई म्हणून आली आणि ती म्हणली शेवंता कवा ग केली नथ? अगं म्हणली रांड सकाळी म्हणली असती तर कशाला शांतीची कोप पेटवली असती विठाला। महाराज भक्ती करत असताना देवाला आवडेल अशी केली पाहिजे। श्रीमंत श्री तुकोबराय मी याच्यासाठी म्हणालो। इसवी सन 1919 ला सोनं 18 रुपये 75 पैसे तोळा होतं। मी पटपट जातो आपल्या मुद्द्यावर येतो। इसवी सन 1645 ला कर्जमुक्ती केली त्यावेळेस सोनं किमान 1 आना तोळा असेल। माणसाला माहित आहे, नवीन पोराला 1 आना माहित नाही। 4 आना म्हणजे 25 पैसे, 8 आणे म्हणजे 50 पैसे, 12 आणे म्हणजे 75 पैसे, 16 आणे म्हणजे 15 रुपये। म्हणजे 1 आण्याला 1 तोळा तुकोबरायच्या काळामध्ये असे। 1 आण्याला 1 तोळा तर 1 रुपयाला 16 तोळ, 10 रुपयाला 160 तोळ, 100 रुपयाला 1600 तोळ, 10,000 रुपयाला 16,000 तोळ, 10,000ला 16,000 तोळ तर 1 लाख रुपयाला 16 लाख तोळ, 1 लाखाला 16 लाख तोळ तर 42 लाखाला 6,72,00,000 तोळ। मोबाईल असला तर वापरा बरं का माझ्या बाहेरचं। 6,72,00,000 तोळ म्हणजे 67 टन आणि 200 किलो एवढं सोनं महाराज इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवलेले तुकोबराय गरीब असतील का?
6,72,00,000 तोळं ज्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. तुम्ही म्हणाल प्रत्यक्ष सोनं कुठं बुडवलं? अरे 42 लाख बुडवले म्हणजे सोनच गेलं असतं ना. मग ज्यांच्याकडे महाराज एवढी संपत्ती होती, ज्यांच्या सासरवाडीला 533 एकर नुसता ऊस होता, ज्यांच्याकडे 24 गावची सावकारकी होती, ते गरीब कधीच नव्हते महाराज. पण जाळोनी संसार बैसलो अंगणी. आपल्या महाराज जीवनामध्ये आपल्याला लोभाचा मोहाचा त्याग केल्याशिवाय पंढरीचा पांडुरंग हृदयामध्ये येणार नाही. म्हणून तुकोबारायांनी स्वतः 18 विश्वदारिद्र्य घेतलं. अन्यथा तुकोबाराय कधीच महाराज गरीब नव्हते, ते पहिल्यापासून श्रीमंतच होते. विठाला सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात कोणाला? तुम्हाला जड जीवाला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना उगाच बापूजी म्हणत नव्हतं. एका महिलेनं महाराज त्या साबरमतीच्या आश्रमामध्ये आपल्या मुलाला घेऊन गेली आणि सांगितलं, बापूजी हा माझा छोटा मुलगा आहे ना, तो दिवसातून 5-6 वेळा गुळ खातो मूठ गच भरून, आणि त्याने गुळ खाल्ल्यामुळे त्याच्या अंगाला सगळ्या जखमा येतात, त्याला फोडे येतात, त्यातून पू वाहतो. हे बरोबर नाही, तो जास्त गुळ खातोय. बापूजीने जवळ त्याला बोलवलं, म्हणले मुला गुळ जास्त खातो, ठीक आहे. माता भगिनीला सांगितलं, जा 7 दिवसानंतर या. ते बाई तोंडातली तोंडात पुटपटत गेली, म्हणजे कुणी राष्ट्रपिता केलं यांना कोणास? साधा प्रश्न होता, देऊन टाकायचं ना उत्तर. पण सज्जना हो, 7 दिवसानंतर त्या महिला भगिनीला वाटलं की जाऊन पुन्हा एकदा आपल्या बापूंची गाठ घ्यावी, कारण सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविते. संतांच्या सहज बोलण्यात, महात्म्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा उपदेश असतो. महात्मा गांधीजींकडे परत त्या मुलाला घेऊन ती आई गेली आणि त्या बाळाला जवळ बोलवलं, मांडीवर घेतलं आणि हात महाराज त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला आणि सांगितलं, बाळा आजपासून तू गुळ जास्त खात जाऊ जा. त्या बाईने सांगितलं, बापूजी एवढंच उत्तर द्यायचं होतं तर 7 दिवसापूर्वी द्यायचं, आज मला कशाला इतक्या लांबून बोलवलं? हेच उत्तर मागच्या 7 दिवसात का दिलं नाही? बापूजीने दिलेलं उत्तर नीट ऐका. बापूजी म्हणाले, मी मोहनदास करमचंद गांधी, मला सुद्धा मिठा पदार्थ जास्त आवडत होता. मी दिवसातून 7 ते 8 वेळा मूठ गच्च भरून साखर खायचो. गेले 7 दिवसात मी ती साखर माझी खायची बंद केली. त्यावेळेस तुमच्या मुलाला उपदेश करण्याच्या लायक आहे, बाळ तू गुळ जास्त खात जाऊ. महात्मा गांधींनी आधी केले मग सांगितले. तसं तुकोबारायांनी सुद्धा महाराज देव पाहावयाशी गेलो, तिथे देवाची होऊन ठेवलो. देव दिसला, देव बघितला आणि देवाचा अनुभव घेतला. कारण तुकोबारायला देवाचा अनुभव आला नव्हता. त्यावेळेस तुकोबाराय स्वतःच्या इंद्रियाला म्हणतात, गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे बोल, मनात येते राहू घे राही विठोबाच्या पायी. ज्यावेळेस त्यांचे सगळं शरीर देवरूप झालं, त्यावेळेस माझी मदत झाली अनावर वाचा. आता महाराज आता कुठलाच राहिला नाही प्रश्न. बघ मग जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबारायांच्या गाथ्यातला 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे. उपदेश कोणी करावा, कुणाला करावा, का करावा? पहिला प्रश्न, कोणी करावा? ज्याची योग्यता आहे त्याने करावा. कुणाला करावा? ज्याला गरज असेल त्याला करावा. का करावा? कारण त्या जीवाचा उद्धार होत असेल तर करावा. नाहीतर महाराज 12:30च्या पुढं आम्ही कीर्तनावर जाताना एखाद्या गटराच्या शेजारी एखादा माणूस दारू पिऊन पडला आणि त्याला व्यसनमुक्तीचा उपदेश केला. जमल का? नाही. त्या मापात गडी पाहिजे ना. ते वर ढगाला लागली, कळमधनं बाहेर निघाला आणि आपण त्याला काय गाजर उपदेश करतो? उपदेश करण्यापूर्वी ऐकणारा सुद्धा त्या मापात असला पाहिजे. संत उपदेश करतात त्याचं कारण भरकटलेल्या विचारांचा माथा लोकांचा जागे येण्यासाठी तुकोबारायांचा गाथा आहे. विठ्ठला जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात अभंगामध्ये की तुम्ही भक्ती करा. मग भक्ती म्हणजे काय? पहिला प्रश्न बघूया. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे मुलीचं नाव नाही, तेजस्विनी मुलीचं नाव, भक्ती मुलीचं नाव. एका बिचाऱ्याला 12 वर्षांनी पोरगी झाली, नामदेवाचा दृष्टांत. कसली नाव माणसाची होती. 12 वर्षांनी लग्न झाल्यावर पोरगी झाली आणि सगळ्याला सांगितलं पोरीचं नाव असं ठेवा की अख्ख्या इंदापूर तालुक्यात नाही, पुणे जिल्ह्यात नाही पाहिजे. बर सगळ्या गल्लीत फिरून आली. शांताबाई आहे, रखमाबाई आहे, शेवंताबाई आहे, यमल आहे, कमल आहे, शालन आहे, सुमन आहे. सगळ्या भेटल्या महाराज.
संगीत आहे. हा सगळ्या बाया भेटले. असं नावच गावं ना की अख्ख्या इंदापूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात नसेल असलं ठेवायचं होतं. आणि मग बिचारी सगळीकडे फिरून आली आणि म्हणली एक नाव सुचवू का? म्हणली काय? फजिती कुणाचं नाव आहे का? हा फजिती कुणाचं नाव आहे का? म्हणजे नाही. मग ठेवा मोठमोठ गुगऱ्या घ्या फजितीला खेळायला. आणि महाराज ठेवलं नाव फजिती. नावासारखं माणसाने वागलं पाहिजे. एका बिचाऱ्याचं नाव होतं शांताबाई आणि भांडायला लागले तर कुत्र्याचे आहे. हा आणि भांडणं कशावरून करीन सांगता येत नाही. शेजारणीच्यात गेली म्हणजे वंश चूल पेटवायची आहे का? ती म्हणली आहे चूल पेटलेलीच आहे. तिने सांडशीने काढलं. म्हणली काय आणलंय? म्हणली हे काय वाटा? आता मागणाऱ्याला अक्कल नसेल देणाऱ्याला तर पाहिजे. महाराज तिने तापलेलं लाल कोळांग काढलं आणि त्या शांताबाईच्या वट्यात टाकलं. भारताचं नकाच पेटलं. माझं लुगडं पेटवलं. जिंच्या दारातरी झाली. हा इतकी मोठी भांडणं अख्खं गाव शांतीच्या भांडणाला कटाळलं. आणि महाराज गावाने बसून ग्रामसभा भरवली. सोसायटी काढली. अखिल भारतीय भांडकुदळे सोसायटी लिमिटेड आजोती तालुका इंदापूर जिल्हा पुणे. चेअरमन सौभाग्यवती शांताबाई भांडकुदळे झाली सोसायटी स्थापन. आणि सोसायटीचा नियम होता नोटीस भांडायची. उद्या सकाळी चेअरमन साहेब स्वतः आपल्या बरोबर अंगणात भांडण्यासाठी येणार आहे. आपली घरातली सगळी कामं आटपून अंगणात बरोबर 9 वाजता भांडायला तयार राहिली. भांडताना कोणतीही शारीरिक आर्थिक मानसिक हानी झाली त्या सोसायटी जबाबदार राहणार नाही. कळावे आपले विश्वासू सौभाग्यवती शांताबाई भांडकुदळे. आणि ती MSc BEd असल्यामुळं अंगठा उठवायची. आणि सगळ्या गावातल्या बहुजनाच्या बायाचा नंबर झाला. आणि बामणीन का किंवा नंबर आला. आणि बामणीने जे बोलतो एक पोरग त्याचं नुकतंच लग्न झालं. हा आणि बामणीन काकीचं तापमान 110 कडे गेलं. लट उडायला लागले. म्हणजे एवढ्या बहुजनाच्या बायाचा उदारा चालला नाही शांती पुढं. आपलं कुठं महाराज खिरीत सरळ लागली रडायला. सुनू शारोती म्हणले आत्या तुम्ही तोंडात बोळा घाला आणि कणगीत बसा. म्हणले मी बघ. त्याच्या तोंडात बोळा घातला आणि कणगीत आत्या लट कणगीत उडत होती शांतीच्या बॅग. आणि सुन भांडी घाशीत बसली होती. आणि तेवढ्या बिचारी शांती तिकडून झपा 9:15 झाली. डोक्याला पदर खांद्यावर केस काढली. म्हणजे हे पोरे कुठे गेली तुझी सासू? म्हणले आत्या हायते की पण भांडताना बाया तुम्ही लय झंझान हिंदरता म्हणून काय करायचं म्हणून आधीच नाव्याकडे गेलते. म्हणले मला नाही वेळेच म्हणजे जा की कोणाची वाट बघते. गेली नाव्याच्यातनं चक चमनच करून आली. गावातली पोरं कुत्री भोकायची. शांती पुढं पोरं माग कुत्री माग. आलं ते लोट्यामुळं असं बामणाच्या दारात. म्हणले आता कुठे गेली तुझी सासू? आत्या आहे त्या. पण आत्या म्हणल्या भांडताना बाया परवा नाही का रखमाबाईवर भांडताना त्यांच्या डोक्यात तुमच्या भांगड्या चुड टचाटच लागलं होतं म्हणून आधीच का नाही रागा बिगात गेल म्हणून हिंगोळ लावाय गेलते. म्हणली मला नाही वेळ जायला जात. म्हणली कुणाची वाट बघते. गेली भगवा येशील पेटचा डबाच पलटी केला. चक आधीच बायाचे जात सक्रातीचा दिवस जवळ आल्याला चमन केलेला वर्ण हिंगोळ वाचल्याला कसं मावलाय मसुबावाने दिसला. असं गावातली पोरं कुत्री बोकाय. शांती पुढं पोरं माग कुत्री माग. त्याच्या लट्यामुळे आलं आणि बिचारीच्या दारात रामनेम काकीच्या म्हणले आता कुठे गेली तुझी सासू? म्हणले आत्या आहेत. पण आत्या म्हणले भांडताना बाया तुम्हाला आज पेच राहत नाही. हिरेबिरीकडे जर भांडणं गेली तर त्या बांधीव हिरीत पाणी किती बघायला गेलते. म्हणजे मला नाही वेळ जायला जा की कुणाची वाट बघ. शांती गेली बामणीन कणगीत होती. तिला वाटलं भांड फुटलं तर पोरग जेजुरीला सोडावं लागलं. महाराज लट उडत होती काकी आणि हे गेली.
आणि हिंगोळ लावलेला वरणाच्या मन केलेला आणि वर्ण सूर्य डोक्यावर आला आणि सूर्याने पर महाराज प्रतिबिंब तिला पाण्यात दिसलं आणि बांधी विहीर असल्यामुळे तिला वाटलं बामणीनच खाली बसली. निवाळ संग पाणी होतं कासवाच्या पाठीवर 2-3 खडा आणि वर्ण तिने वाकून बघितलं तिला शांतीला तिचं प्रतिबिंब दिसलं. शांती मोठ्याने म्हणते आता बामणी कणगीत होती का इथं होती. विहीर बांधीव असल्यामुळे इकोसिस्टीमने आवाज आला. मला उलटा बोलते, 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 मला उलटा बोलते. बघू काय तुझ्याकडं, बघू काय तुझ्याकडं, बघू काय तुझ्याकडं, बघू काय. मला इकोलच तरी चालतं. महाराज शांतीवर चढली वर्णावर हिरीत भात शिशोरी टाकली. तुमची गंमत झाली पण जी शिपीनं शांती काढली. विठ्ठल तसं पोरीचं नाव ठेवलं फजिती. आणि फजिती महाराज अख्ख्या तालुक्यात कोणाचं नाव आहे का येतं कुठं तुमच्या गावात फजिती? आजचा अख्खं पाकिट तुम्हाला आहे का कुठं महाराष्ट्रात हुडकून गाव आहे. आणि पोरीचं नाव फजिती ठेवलं आणि फजिती अंगणात खेळायला लागली. फजिती लहानाची मोठी झाली. फजिती पहिलीला गेली आणि आई वडील म्हणले जायचं का आपण आता. म्हणले एकदा माऊलीच्या म्हणली पालखी सोहळ्याला आणि नुसतंच जाऊया आणि पहिला दिवस तेवढा हजेरी लावूया माघारी येऊया प्रस्थानाचा. म्हणजे बर मग पोरगी बी घेतली म्हणजे फजिती बी घेतली बरोबर. आणि कसं हो महाराज कडकड कडकड धडधड पाऊस सुरू झाला आणि पावसात लोकांची पळापळी झाली. पांढऱ्या कांजीची कांबरून घालून आलेलं वारकरी होती बरीच. त्यांच्या टोप्या चिखलात मळल्या, धोतार चिखलात, राडा सगळा आळंदीत झाला आणि सगळं वारकरी इकडं तिकडं पळत होतं. आणि पळताना महाराज पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गर्जना झाली. जसं महाराज पालखी बाहेर निघली असं बापाच्या बोटाचं हाताचं बोट धरलेलं फजितीचं सुटलं गर्दीत आणि फजिती त्या गर्दीत इकडं तिकडं गमावली. हरवले महाराज. नवरा बायको इकडं तिकडं पळते दिसल त्याला म्हणायचं दादा आमची फजिती बघितली, आत्या आमची फजिती बघितली का. दिसल त्याला माणसं म्हणायचे आमची का कमी चालली तेव्हा तुझी बघू. विठ्ठल नाव म्हणजे भक्ती नाही. भक्ती मुलीचं नाव सांगत नाही मी. भक्ती म्हणजे काय? 1.5 तास देव चोरणे म्हणजे भक्ती नाही. कपाळाला गंध लावणे म्हणजे अजिबात भक्ती नाही. आमच्यासारखं एक रोज एक गाव फिरणे म्हणजे तर मुळीच भक्ती नाही. हे पोटासाठी चाललं. काकड्याला उठणं म्हणजे भक्ती नाही. नीट आहे का? मी सगळ्या कीर्तनकारांना उघडून पेलेलो कीर्तन कराय. नीट आहे का? महाराज आमची भक्ती अजिबात नाही. मंदिरात झोपतो म्हणजे तो धार्मिक आहे का? नाही. त्याला घरकुल नाही म्हणून तो झोपतो. घरात टेकणं जास्त आहे म्हणून तो झोपतो. मग भक्ती म्हणजे काय? वारी करणे म्हणजे भक्ती नाही. माळ घालणे म्हणजे भक्ती नाही. भक्ती म्हणजे काय महाराज? देहाचा विसर पडेपर्यंत नामचिंतन करणे याला भक्ती म्हणतात. गुरुवर्य योग मित्र क्रांतीसूर्य भंडाता त्यांनी सांगितलेली भक्तीची लक्षणं सांगतात. तुम्ही भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाहिलेली बरोबर. डावा गुडघा जमिनीवरती आहे. एक तळवा असा हात टेकलेला आहे आणि महाराज देवाने असा एक पाय दुमडलेला आहे. एक हात असा वरती आहे. देवाने सांगितले मला हाताला धरून घ्या. आनंद शिंदेला कळलं कशाला धरायचं हाताला हाताला. पण आपल्याला नाही. आपण मानला 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 धरून कृष्ण पाडतो. आणि देवपूजा तर इतकी भारी असते आपल्या महिला मंडळाकडे असतात. तेवढ्यात दूध वर चाललं दहीच जात. 90% पूजा महिला मंडळात. एक जणांचं देवपूजा चालली होती. कुत्रा आलं त्यानं किसनच फेकून
देव म्हणला असं पुजायला काढू नको हाणू तर देव पूजा महाराज कसं कसं व्हायला बघायचं आपली भक्ती नाही महाराज. कृष्णाच्या मूर्तीचं वर्णन गुरुवर्य तात्यांनी सांगितलेलं मी सांगतो माझ्या पत्रात. भगवंताची मूर्ती पहा डोळ्यासमोर आली का कृष्णाची. तळवा एक टेकवलेला एक हात वरती आहे गुडघा टेकवलेला आहे. तळवे तळ हात टेकेत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील महाराज तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. आणि तो देव असा सावळा कृष्ण त्याच्या दोन भुवयाच्या मधोमध तात्या म्हणतात गंध असा करायचा गोपीचंदाचा. आणि महाराज तो चौथ्या क्रमांकाच्या बोटानं त्या दोन भुवयाच्या मधोमध लावताना कृष्णाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही भुवयाला त्या गंधाचा स्पर्श होता कामा नये. आधी गंध इतका पातळ करायचा नाही महाराज की जर समजा गंध पातळ झाला तर वरचा असणारा वगळ दोन भवयातून नाकावर येता कामा नये. मी भक्ती सांगतोय भवयाला लागता कामा नये वर कपाळाकडे जाता कामा नये. इतका पातळ करायचा नाही की वगळ नाकावर येता कामा नये. आणि जर समजा भावकीतलं कोण गेलंच तर 12 दिवस जर देवपूजा केली नाही तर 13व्या दिवशी देवपूजेला काढताना आता 10 मिनिटापूर्वी गंध लावलाय असा गडद गंध कृष्णाच्या कपाळाला दिसला पाहिजे. याला भक्ती म्हणतात. हे सोपं नाही नुसतं ऐकायचं. इतकं बारीक कोण बोलते हाय करचो ना महाराज इतकं कोण याला भक्ती म्हणायची. आपली नाही आपली मुरीत गेल्या हरिपाठ चालू सुंदर ध्यान उभे विटेवरी पाणी तापलं का बघ देवाची येद्वारी उभा क्षण भरी थोडं व्हायचं कडक व्हायचं आबाळा आले चहुवेदानं शास्त्र कारण पाठांचो त्रिगुण आसार निर्गुण सार खाली खाली हात पोचत नाही. भावीनं भक्ती अयो का तडकडते का काय. आदिनाथ उमा बीज प्रगटले नाश्त्याला काय केलंय आदिनाथ गुरु सगळं टीव्हीचा आवाज कमी करे बरा तापले तापे सिरले मुरीत हरिपाठ चालू आपला मुरीत आणि हरिपाठ झाला आला ट्रॅव्हल आणि बाहेर आला रे गोपीचंद घेतला आता गंधावर ध्यान दे बरं. शेजारचा आला म्हणला काय चाललंय दात दडवडी वस पडलेली खालच्या हनवट वरच्या हनवटीचं चुंबन घ्यायला चाललं. काय नाही चालली देवपूजा होय मला वाटलं देवपूजा चालली. मग ती काय औरंगाबादच्या टोळीत चाललोय म्हणलं बहिऱ्या ओढ. मग महाराजाने गंधावर ध्यान द्या आणि मग ते गोपीचंद घेत म्हणला रामभाऊ तुमच्यासारखं अख्ख्या गावात महाराज आपल्या तुमच्यासारखी भावकी नव्हती. बर तुमच्यासारखी भावकी नव्हती पण तुम्ही काय केलं महाराज टिपकं टाकून पार आमच्या भाकरीचा मेळ फेस कटावला शिरसवडीकडे गेला. आपणच दाबून दडपून गंधावर ध्यान द्या माझ्या जागेवर अजून भावकी ठेवली. भावकी काय करते हो भावकीला दोराचा 4 हात केला असतं पण आता मनगटात ताकद राहिली नाही. गंधावर ध्यान द्या माझ्याकडे आणि समजा भावकीच्या दोनाचा 4 हात करायला होतं आता दंडात धमक राहिली नाही. काय करता कितीतरी भावकीच्या गोष्टी गळ्यापर्यंत आल्या त्या गळ्यापर्यंत आपणच कानाच्या आत टाकतो पुढे चालतो. मध्ये आमची भाऊजाई गावठाणात उभा केली 35 मताने मानाच्या काट्यावर टाकली. 35 मत एकच घर महाराज गावात ती बी पाहुणा ती निवडून आला. मरल्या तर थोरल्या घराचं शेंडीवनं पाहिले गेले शेंडीवनं गंधावर ध्यान द्या बरं. पण शेवटी का सटवीने लिहिलेलं काय चुकतंय का. समय से पहले और भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ नहीं मिलता. नशिबातलं कोणी नेलंय भावकीने काय करायला पाहिजे होतं कुणाच्या पाठी हाणायला पाहिजे होतं पण पोटाव नाही विठाला. आपली भक्ती नाही आपली तोंड देखली भक्ती.
भक्ती कशी असावी की ती देवाला आवडावी. दोन गोष्टी आहेत. एक, ज्या भक्तांना देव प्राणाहून जास्त आवडतो ते भक्त, आणि दुसरे, देवाला जे भक्त प्राणाहून जास्त प्रिय आवडतात ते भक्त. नारायण नारायण. नारद महर्षी महाराज एकदा माझ्या मारुतीरायाकडे गेले. मारुतीराय अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. शक्ती, भक्ती, युक्ती, नीती, गती एकट्या माझ्या मारुतीकडे. मारुती काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोबटा. तुकोबाराय सुद्धा भक्तीच्या वाटा कुणाकडे मागतात महाराज? त्या अंजनीच्या कुमराकडे महाराज पवनपुत्र मारुतीकडे मागतात. का तर मारुती मातृभक्त आहे, मारुती पितृभक्त आहे, मारुती गुरुभक्त आहे, आणि मारुती धर्मभक्त सुद्धा आहे. म्हणून मारुतीला गती जास्त आहे का नाही? मारुतीला किती गती होती ऐकायचंय तुम्हाला? एका तासामध्ये 60 मिनिटं, एका मिनिटामध्ये 60 सेकंद, आणि एका सेकंदामध्ये 100 मायक्रो सेकंद, आणि 100 मायक्रो सेकंदातला 1000वा अंश म्हणजे एक निमिष. आणि एवढा वेळ फक्त मारुतीला लंकेतनं दररोज जय श्रीराम उड्डाण घेऊन भारतात यायला लागायचा. आईच्या पाया पडायचा आणि जय श्रीराम युद्धाच्या रणांगणावर हजर राहायचा. इतकी गती मारुतीला आहे. म्हणून सुझुकी कंपनीनं मारुतीवाल्यावर युती केली आणि गाडीला नाव दिलं मारुती कार. मारुतीला गती आहे म्हणून गाडीला गती. हो, नाव मारुती कार, आणि पंक्चर झाल्यावर घाटात होती गपगार. तिचं नाव मारुती कार. विठ्ठल माझ्या मारुतीकडे नारायण नारायण म्हणत नारद महर्षी आले, ज्याला तिन्ही पाळातला पास आहे, ज्याला नितीन गडकरीचं ध्यान आहे, त्याचं नाव नारद. 15 वर्षाच्या पुढे कुठल्या गाड्या चालत नाहीत. नारद कितीही वर्ष अनादिकालापासून स्वर्ग, मृत्यू, पाताळ, नॅशनल परमिट, ऑल इंडिया परमिट, सगळंच तिन्ही ताळाचा पास घेऊन फिरणारे नारद. माझ्यासारखा भक्त कुणी नाही. नारदांना अहंकार झाला. आणि माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार. अहंकार, अहंकाराचा वारा न लागो रसा. अहंकाराचा वारा न लागो रसा. हे अहंकाराचा वारा न लागो रसा. अहंकाराचा वारा न लागो रसा. माझ्या विष्णुदास अकल्पा विश्वावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न कवने काळी संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासा. नामा म्हणे तया असावे कल्याण जामुकी निधान. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. महाराज आपला नेमका काय जात नाही अहंकार. तुमचा नाही आमचा सुद्धा गेला. 99% कीर्तनकार कीर्तन झाल्या पकवाजाच्या पाया पडत नाही. गुरुवारी नामदेव आपण सांगितले पकवाजा हा कीर्तनकाराचा नवरा आहे. मग आपण हिंदुस्थानातल्या संस्कृतीत माणसं राहतो. बायकोने नवऱ्याच्या पाया पडायचं का नवऱ्यानं बायकोच्या? तुमच्याकडे कसं आहे? कबूल व्हा पटापट. माझं सांगतो मी दररोज बायकोच्या पाया पडतो. तुम्ही म्हणाल कशावर? भीक नको पण कुत्रा हवं. काल मला बायको सहज म्हणली, मी कीर्तनाला पैसे सावळीला चाललो होतो उंची ठाण्याला, म्हणली भांडी घासून घ्या.
लय वाईट वाईट एवढे पाय घेऊन पुजला रोज रोज 10-20,000 ताजा पैसा मला कुशाल भांडी असं लय वाईट वाईट भांडी घासून लय वाईट वाईट घर म्हणणे माझ्याने चाललं पाहिजे माझ्याने घर चाललं म्हणजे कसं म्हणलं मी आधी धुणं आणि मग भांडी घासला काय पुरुष मंडळीला गुदगुल्या झाल्या तुम्हाला काय वाटलं हे माझं सांगतो याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच माझं नाही तुमच्या घालून माझं हे तुमचंच सांगतोय माझं म्हणलं किती गुदगुल्या झाल्या कीर्तन बुवाचं वाटोळ झालेलं महाराष्ट्राला बघायला आवडतं अजून माझी बायको चुका ओळखत नाही म्हणजे मला टीबी नाही बघ माझी सख्खी बायको असून म्हणजे प्रत्येकाची सख्खीच असते माझी सख्खी बायको असून घरात गेल्यानंतर मला दरवाजापाशी आता कीर्तनामध्ये गेलो ना तर दार वाजवायचा अधिकार नाही मी नुसतं असं करतो अप्रत्यक्ष कथन त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच काय डांग्या खोकला झाला आणि तेवढ्यात महाराज पुत्र शेजारनं चाललेलं असतं हाडके मग आज काय कोण कुत्र राहते हाडके इनडायरेक्ट दार थाप मारायचा अधिकार नाही लग्नाच्या आधी महाराज सगळी पोरं म्हणते ते आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली आई जेवायला वाढ आई जेवायला वाढ आणि तांदळाचा झटका झाला ती कुठे गेली 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 ती मसन वाटेल गेली जातो का जय देव जय माझी बायको तू सांगल ते मी मनापासून ऐकतो जय देव जय अगं माझे बायले मी तुला पाहिले तू माझी देवी मी तुझा बोप्या आरती व करत विठ्ठल महाराज अशी काय भक्त मंडळी आहेत की नारद महर्षीला अहंकार झाला नारद महर्षीने सांगितलं की मी माझ्या मुखातून कायम त्या देवाचं नाव घेतो नारायण नारायण आणि त्यामुळं मारुती राय सगळ्यात जास्त जर देवाला कोण आवडत असेल तर मी आवडतो मारुतीला याला सहज घेऊन म्हणाले नारद महर्षी तुम्ही त्या यादीत कुठं सुद्धा नसेल बरं माझा मारुती बुद्धीचं दैवत आहे मनोजो मरुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता महाराज बुद्धीचं दैवत आहे गणपती बाप्पा मारुती एवढी बुद्धी महाराज पण सहज मारुती राहिले उत्तर दिलं म्हणले नसलो यादीत म्हणून काय झालं तरी 2 लाख सरसकट माफ व्हायचं नसल बँकेकडून राहिला असं म्हणले काय अडचण फक्त सोसायटी आधी बरोबर कर मग माफ आहे 1 जूनला खात्यावर पडणार आहे चला पुढे भक्ताचे आधी आहे का कोणाकडे आहे सप्तेची जशी असते तशी हँडवेल भक्ताची यादी आहे म्हणजे कोणाकडे जा रामाकडे उड्या मारत नारद गेले आणि प्रभू रामचंद्रांच्या निवासस्थानी गेल्यानंतर सीता मैया होत्या आणि माझ्या सीता मैयाला विचारलं म्हणले नारायण नारद महर्षी कसं काय केलं काय नाही म्हणले तुमच्याकडे अशी एक यादी आहे आणि ती यादी भक्तांची आहे आणि ती भक्तांची यादी आहे ना ती यादी फक्त मला मिळेल महाराज कपाट उघडलं आणि त्या असणाऱ्या कपाटातून एक यादी काढली आणि महाराज नारद महर्षींकडे दिली तर त्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला नाव होतं नारद महर्षी या नारायण नारायण उड्या हाणत आलं शेवटच्या 2 फेऱ्या मोजाय थांबलंच ना जणू गुलाल टाकला बघ सगळ्या फेऱ्या झाल्या उड्या मारत नारद महर्षी आला आणि मारुती रायला हिलवून म्हणते बघा मारुती राय या अख्ख्या यादीत तुमचं कुठं सुद्धा नाव दिसलं का माझं पहिल्याच नंबरला नाव आहे मारुती म्हणला ती मातोश्रीची नाही गुवाहाटीची यादी आहे नीट वाच काय ती
मारुती राय म्हणले अरे ही यादी कुठली ज्या भक्तांना तू बस ज्या भक्तांना खाली बस पटकन बस की आता त्याला काय पाऊण तास लावायचा बस की न ते टाळतो ठेव विठाला महाराज ज्या भक्तांना देव सगळ्यात प्राणाहून जास्त आवडतो त्या यादीत नारायण 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 म्हणणारे नारद वर्षांचं पहिल्या नंबरला पण देवाला आवडणारी यादी कुठे आहे नारद महर्षीने मारुतीरायाला यादी दाखवली ती ज्या भक्तांना देव आवडतो त्या यादीत पहिला नंबर आहे ना पण देवाला तो आवडायला पाहिजे ना मारुतीराय म्हटले ती यादी चुकीची आहे दुसरी यादी घेऊन या आणि मग महाराज नारायण माघारी गेले आणि ती यादी दिली आणि सांगितलं ही यादी नाही देवांना जे भक्त प्राणाहून प्रिय असतात त्या भक्ताची यादी मिळेल अरे ते ठेवा तरी टाळणं तुम्ही तरी खाली बसतो बस की खाली वाचतोय टाळत विठाला विठ्ठल जी यादी होती की भक्ताला देव आवडतो त्यात नारायण आहे पण ज्या यादीमध्ये भक्त देवाला प्राणाहून प्रिय आहे त्या यादीमध्ये 5 भक्त होते फक्त किती 5 देवाला विष्णूला आवडणाऱ्या 5 भक्ताची नाव होती त्या 5 भक्तांच्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला नाव होतं पवनपुत्र हनुमान माझ्या मारुतीचं नाव पहिल्या नंबरला हा म्हणून जगामध्ये मारुती भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणून मारुतीचं नाव आहे भक्ताच्या यादीमध्ये मग भक्ती कशी असावी की ती देवाला आवडेल अशी असावी आपली भक्ती आपल्याला आवडेल अशी सुद्धा नसते पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला पडायला जर गेलो ना आपण तर चोखामेळ्याच्या पायरीच्या शेजारी नामदेव पायरीच्या शेजारी आपण जातो 10 फूट अंतरावर पूर्वेकडे चपला पश्चिमेकडे तोंड करतो मुखदर्शन तर होतच नाही खालून काहीच दिसत नाही पण आता नामदेव पायरीला वाकून दर्शन घ्यायचंय म्हणल्यानंतर वाकताना 2 वेळा आपल्याकडे बघतो दहा फूट अंतरावरती चपला सोडायच्या पायरीचं दर्शन घेताना 2 वेळा मागं वळून बघायचं ही आपली तोंड देखली बघायची महाराज गोरोबा काका चिखलाच्या आव्यामध्ये चिखल तुडवत असताना त्या विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झाले पत्नीनं सांगितलं मी पाणवट्यावर येईपर्यंत लहान बाळावर लक्ष द्या पोरग अंगणात खेळत खेळत कसं एकदा त्या चिखलाच्या आव्यात आलं गोरोबा काकांच्या ध्यानी आलं नाही श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल आणि डोळे झाकून त्या पांडुरंगाची भक्ती करत असताना नामचिंतन करत असताना पोटचा महाराज एकुलता एक पोरगा पायदळी तुडवला गेला आणि ते लहान आरबत महाराज त्या चिखलात तुडवून महाराज खालात ठार झालं पोटचं पोरग आणि महाराज तो असणाऱ्या काळ्या मातीचा चिखल लाल चिखल झाला रक्ताच्या थारोड्यात पोरग पडलं महाराज डोक्यावरला पदर खांद्यावर आला केस विस्कटली हांडा खाली पडला आणि सांगितलं स्वामी बाळ कुठे आपलं शुद्धीवर गोरोबा काकाला आणलं बघितलं तर पायाखाली महाराज चिखलमय झालेला पोरग बघितलं 10 मोकलून आई रडली महाराज जगाच्या पाठीवर सगळ्यात निष्पाप निपक्षपातीपणा निस्वार्थीपणाने प्रेम करणारं पहिलं विद्यापीठ पहिलं व्यासपीठ पहिलं ज्ञानपीठ आई असते मायबाप आई असते 10 मोकलून आई रडली आणि महाराज त्या पंढरीच्या पांडुरंगाला वेड वाकडं बोलायला लागले गोरोबा काकाने सांगितलं त्याची काय चूक नाही तो कुठं म्हटला होता की माझं नामचिंतन माझ्याच मुखाला महाराज सवय लागली त्याच्या चिंतनाची दोष माझा आहे अपराध माझ्याकडून घडलाय मग तुमच्याकडून अपराध घडलाय तर तो दुरुस्त सुद्धा तुम्हीच करायला पाहिजे गोरोबा काका म्हणले असणार हा बाळ मला कसा जिवंत करता येईल फक्त एक सांगू ज्या पांडुरंगाची भक्ती करत असताना तो माझ्या पायदळी आला ना त्याच पांडुरंगाकडे तू साकडं घाल कदाचित माझा पांडुरंग सगळ्या जगातल्या भक्तांची गाराणे ऐकतो तुझं सुद्धा ऐकेल त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे हात करून सांगितलं गोरोबा काकाच्या पत्नीनं उभ्या आयुष्यात माझ्या पतीनं जर काही भक्ती केली असेल तर माझं एवढंच पोरग फक्त तुम्ही उठवून माझ्याकडे पाठवून द्या पंढरीच्या पांडुरंगा पदर पसरते तुझ्या समोर विटेवर त्याची पाऊले समान तोचे एक दानशूर दाता आहे त्या दात्याने महाराज
अंगणात खेळणारं पोरग भाकर होईपर्यंत आईने महाराज छोटासा पिठाचा गोळा द्यावा आणि भाकर झाल्यानंतर आईने म्हणावं बाळ्या भाकर झाली ये आता. आईने घरातून हाक मारावी आणि अंगणात खेळणारं पोरग पळत येऊन आई भाकर झाली आणि आईच्या पदराला तोंड पुसावं महाराज. तसं त्या चिखलाच्या हव्यात चिखलमय झालेलं पोरग गोरोबा काकांच्या समोर महाराज माझ्या पंढरीच्या पांडुरंगानं जिवंत केलं. आणि आई ग म्हणून महाराज गोरोबा काकांच्या पत्नीला म्हणजे त्या आईला बिलगलं. महाराज तुकोबारा हेच सांगतात तुम्ही भक्ती करता पण तुमच्या सुद्धा मनाला ती पटत नाही आवडत नाही. भक्ती अशी करा माझ्या गोरोबा काकांसारखी करा, भक्ती अशी करा मीराबाई सारखी करा, भक्ती अशी करा जलाबाई सारखी करा की जलाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या आपले कीर्तनात थोबड बडबड. म्हणून ती भक्ती सामान्य जीवाला आवडेल यात काय विशेष आहे, पण जगाच्या बापाला ती भक्ती आवडते अभंगाच्या पहिल्याच्या. हे जी थोर भक्ती आवडते हे जी थोर भक्ती आवडते देवा हे जी थोर भक्ती आवडते देवा हे जी थोर भक्ती आवडते तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शोध. तुकोबरा नव भक्तीचे प्रकार सांगतात. आक्रूर राजासारखं वंदन नाही, पृथू राजासारखं पूजन नाही, परीक्षित राजासारखं श्रवण नाही, नारदासारखं कीर्तन नाही, अर्जुनासारखं सख्यत्व नाही, मारुती राजासारखं दास्यत्व नाही, बळीराजासारखं आत्मनिवेदन नाही, पृथू राजासारखं पूजन नाही आणि लक्ष्मीसारखं पादसेवन नाही. संपले भक्त. श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम पूजनम दास्य सख्य आत्मनिवेदन कैचे विष्णू स्मरण केले मन हे राम झाले, मन हे राम झाले. महाराज ओट कंटीने चले जिब्यान रटे राम, राम हमारा जप करे हम बैठ्या राम. कबीरदासजी म्हणतात अशी भक्ती. तुम्हाला सांगू संत महात्मे अशी भक्ती केली म्हणून ते संत झाले. आपली भक्ती देवाला आवडत नाही याचं कारण आपली भक्ती स्वार्थाची. आजी सुद्धा नातवाला देवळात नेते 5 ग्रॅम साखर नेते, ते बी मोकळं खात्यात. देवाच्या पायाला महाराज त्रास. त्या नातूला वाकवायचं, वाकत नसलं तरी त्याला वाकवायचं, म्हणायचं देवा मला सुखी, म्हणते देवा मला चुकी, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न म्हणे, न वांछिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. या विश्वात दुःख व्हावं असं म्हणणारी एकच महिला या पृथ्वीवर होऊन गेली. तिचं नाव होतं कुंती. जगाच्या पाठीवर कोण मायबाप परमेश्वर असेल तर त्याच्याकडे माझा साकडा आहे की मला कायम दुःखी ठेव. अर्जुनाने सहज आईला विचारलं, कुंतीला आई विश्वातल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. कीर्तनाला बसलेल्या लोकांना वाटतं की अटॅक यावं, काल्यापर्यंत आपण राहू नये. अहो नुसतं महाराज कोरोनाच्या काळात
शिरसटवाडी का कुठलं गाव शेजारचं इथं चिंदादेवी कशी नुसती गाडी आली चिंदादेवी कशी लय लांब नाही सांग ॲम्ब्युलन्स तरी आजू तिथलं गडे रागा घ्यायचं तोंडावर चिंदादेवीतली उचलावी ती शिरसटवाडीतली उचलावी ती पण आपल्याला धक्का लागू नाही महाराज आपण मरावं असं कोणाला वाटतं माणसं जगण्यासाठी इथं धडपडतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माणसं शहीद होण्यासाठी मरण्यासाठी झगडत होती म्हणून ती मेली तरी जिवंत राहिली आणि आपण जिवंत असून मेल्याचं सज्जन मायबापांनो माणसाच्या जीवनात प्रत्येक इंद्रियाने देवाचं नाव घ्यावं रात्रीचा दुसरा प्रहर आहे आणि दुसऱ्या प्रहरी रुक्मिणी आई साहेबांनी बघितलं आपले पती परमेश्वर दुसऱ्या प्रहरी कुठे चाललेले आहेत भगवान श्रीकृष्ण चंद्राच्या शीतल प्रकाशात घरातून बाहेर निघालेले एका अजान वृक्षाखाली अर्जुन बसलेला आहे आणि अर्जुनाने महाराज झाडाच्या असणाऱ्या बुंद्याला डोकं टेकवलेलं आहे आणि अर्जुनाचा डोळं मिटलेलं आहे आणि अर्जुनाच्या मांडीवर डोकं ठेवून जगाचा बाप झोपलेला आहे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या मांडीवर डोकं ठेवलेलं आहे आणि डोळे मिटलेले आहेत आता अर्जुनाचे डोळे मिटलेले आहेत कृष्णाचे डोळे मिटलेले आहेत पण मायबाप रुक्मिणी आई साहेबांनी पाठलाग केला आपला पती रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी महलाला कुठे जातोय म्हणून बघितलं तर एका पुरुषाच्या मांडीवर डोकं ठेवते अर्जुनाच्या रुक्मिणी आई साहेबांनी हलवून महाराज पती परमेश्वराला जाग केलं म्हणे उठा इथं काय करताय म्हणे बरं झालं रुक्मिणी तू आली बस खाली तुला गंमत दावता कसल्या गमती दाखवाय रात्रीच्या दुसऱ्या प्रयत्न चला 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 घरी नाही बरं झालं तू आली बस अर्जुनाला केस लांब सडक होते कर्णाला केस अर्जुनापेक्षा लांब सडक होते त्या केसा महाराज अर्जुनाची अशी गोल 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 गुटुळे असतात ना थोड्या कुरळी केस तशी होती त्याला महाराज असा गोल तिडा मारून डाव्या कानात एक हेडफोन आणि उजव्या कानात एक हेडफोन LR लेफ्ट राईट भगवान श्रीकृष्णाने तयार केला होता केसाच्या वळकट्या करून त्या कुरळे केसाची गुंडाळी करून ती दोन्ही कानामध्ये केस घालून कृष्ण महाराज डोलत होता आणि रुक्मिणी आई साहेबांनी हा प्रसंग पाहिल्यानंतर देवानं सांगितलं रुक्मिणी बरं झालं तू आली माझा सांगून तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता बरं झालं आणि कानातला उजव्या त्या असणारी केसाची गुंडाळी काढली आणि रुक्मिणी आई साहेबाच्या कानामध्ये डाव्या कानात घातल्याबरोबर रुक्मिणी आई साहेबाच्या डोळ्यातून ढळकन पाणी आलं सज्जनो कशामुळे पाणी आलं ऐकू काही येत नव्हतं म्हणून नाही पाणी याच्यासाठी आलं महाराज अर्जुनाची केस सुद्धा झोपली तरी कृष्ण 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 म्हणत होते अर्जुनाला गीतेमध्ये 24 प्रकारच्या नावानं पुकारलंय अर्जुना कुंती सुता पंडू सुता नरा भारता सुमती सुबटा धनुर्धरा धनंजया गुडाकेशा फाल्गुना भक्तराजा यामध्ये भारता प्रियतमा धनंजया पार्था यामध्ये एक शब्द आहे गुडाकेशा संस्कृत मध्ये त्याचा असा अर्थ होतो ज्याची केस सुद्धा देवाचं नाव घेतात त्याचं नाव गुडाकेशा म्हणून अर्जुनाची केस महाराज कृष्ण 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 भक्ती अर्जुनासारखी असावी भक्ती राधेसारखी असावी बऱ्याच लोकांना कीर्तनात सांगून जातो माहिती नसेल म्हणून पुढे शूटिंग चालू आहे बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा 99% भारतातल्या लोकांना हे माहिती नाही की राधा भगवान श्रीकृष्णाची पत्नी नव्हती राधा भगवंताची प्रेयसी नव्हती राधा भगवंताची सखी नव्हती राधा भगवंताची फक्त एक निसीम भक्त होती भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये 11 वर्ष आणि 22 दिवस होते 52 दिवस मथुरेमध्ये 18 वर्ष 9 महिने आणि 22 दिवस
आणि द्वारकेमध्ये 95 वर्ष असं भगवान श्रीकृष्णाचं 10,500 वर्षापूर्वीचं आयुष्य आहे. तर त्यावेळेस द्वापारीचा 8वा भगवान श्रीकृष्ण 124 वर्ष 8 महिने आणि 22 दिवसाचं आयुष्य भगवान श्रीकृष्ण. कृष्णानं 3 वर्षाचा भगवान श्रीकृष्ण होते त्यावेळेस राधा 24 वर्षाची होती. राधा कृष्णापासून 21 वर्षानं ज्येष्ठ आहे. ज्यावेळेस कृष्ण महाराज अंगणात खेळत होते तेव्हा राधा 2000 घेऊन लोकसभेला विधानसभेला बटन दाबत होती. नाही त्यावेळेस पैसे नसतात. राधेला मतदानाचा अधिकार त्यावेळेस होता. आनया यादवाची म्हणजे आनया नावाच्या गवळ्याची बायको आहे राधा. राधा पानवट्यावर जाताना सहज अंगणात म्हणायची, यशोदा मैया कान्हा घर में है, मैं खेलने के लिए लेके जाओ. नहीं भाई आप जा रहे हो यमुना, उधर नहीं कान्हा को लेके जाने का, वापस जब आओगे ना तब घर को खेलने के लिए लेके जाओ. ठीक है. खेळायला काकाला घेऊन जायची. पण ती राधा गोकुळामध्ये देव होता तोपर्यंत देवाची भक्ती करत होती. त्याला महाराज सख्यत्वाची भक्ती म्हणतात. पण तीच राधा ज्या वेळेस भगवान गड्यानो राजाकडे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, द्वारकेला देव गेला, त्यावेळेस महाराज इथं राधेला पाहायला सुद्धा कृष्ण बघायला मिळत नाही. रूपे जडले लोचन, पाये स्थिरावले मन, तुझ पाता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, आता दृष्टी पुढे आयसा चितूर आहे कैसा आयसाच, समचरण दृष्टी विटेवरी साजली, तेथे माझे हरी. देवाचं रूप बघायचंय ना. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, ते रूप आम्हाला बघता येत नाही. गोकुळातल्या गवळणी महाराज व्याकुळ झाल्या. आणि त्याच वेळेस महाराज उद्धव हा तो टांगा घेऊन गोकुळामध्ये आला. कुणाचा काय निरोप आहे का मी द्वारकेला चाललोय. राधेनं तेवढं वाक्य ऐकलं. राधा पळत मागे आली आणि सांगितलं, उद्धवा थांब, जाऊन सांग त्या काळ्या कृष्णाला. राधा तुझी चातक पक्षाप्रमाणे वाट बघते, एकदाच फक्त येऊन जा. माझे डोळे आसुसले तुला बघायला. किती दिवस झालं बघितलं नाही. एकदा फक्त दर्शन दे म्हणा आणि मग जा, मला काही नको दे. गवळणी वाट बघताय तशी राधा प्राण कंठामध्ये आणून वाट बघते. एवढाच निरोप दे. घोड्याच्या त्या टांग्याच्या घोड्यामध्ये महाराज उद्धव बसला आणि महाराज घोडा वायू वेगाने निघाला. राधा पळत मागून गेली आणि म्हणले, थांब उद्धवा. केस विस्कटलेले, डोक्याचा पदर खांद्यावर आला. राधा महाराज ठेचकून खाली पडली त्या फुफुट्यातनं परत उठली आणि राधा म्हणते, उद्धवा सांग त्या कृष्णाला, तो नाही आला तरी चालेल, तो आला तरच मी जगेन असं तुला वाटतं का रे. तो नाही आला तरी राधा काय मरणार नाही. त्याला मला नको तुझं ते काळं तोंड मला दाखवू नको, जा. एवढाच निरोप दे. उद्धव म्हणतो, राधे एकदा तू थांब म्हणतेस, बोलव म्हणतेस, एकदा म्हणतेस नाही तोंड बघायचं. नक्की तू भाजपमध्ये आहे का काँग्रेसमध्ये, काय नक्की तू कुठल्या तरी एका पक्षात. राधे तुझा असं कशी अवस्था झाली. राधा म्हणते, उद्धवा माझ्याच लक्षात येत नाही की मी त्याला बोलवू का मी त्याला बोलवू नको. माझ्याच महाराज मला अवस्था कळेना कशी झालेली आहे. पण शेवटचं सांगू का, एकाच वाक्यात सांगू का, आता तुझा टांगा मला घावणार नाही रे, मी म्हातारी झालेली आहे. माझं एवढंच वाक्य आहे. त्या द्वारकाधीश कृष्णाला एवढंच जाऊन सांग, 11 वर्ष गोकुळ महाराज तुझ्या बरोबर खेळलं, आज राजा झाला, राजा म्हणूनच तसाच राहा. ही राधा तुझ्या असणाऱ्या नामचिंतनामध्ये कृष्ण 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 म्हणून कळंबीच्या झाडाला मिठ्या मारून प्राण देन मी गोकुळात माघारी जाणार नाही. फक्त त्या कृष्णाला सांग, तू येऊ नको, एकदा सुद्धा येऊ नको, भेटू नको. का राधे असं का वाटतं. अरे जपी तपीच्या स्वप्नात देव नाही आणि तुला भेटायला येतोय तरी तू नको म्हणते. राधेनं दिलेलं उत्तर आहे का. राधा म्हणते, जर तो देव आला आणि तो कृष्ण जर मी पाहिला तर माझ्या डोळ्याचा विषय होईल.
2 क्षणासाठी माझे डोळे सुखावतील, पण त्याची विरहाची भक्ती माझी संपून जाईल. एसटीत बसलं, कोण एसटीच्या मागे पळत. महाराज तो देव आला आणि त्याला जर मी डोळे भरून पाहिलं तर माझ्या डोळ्याचा विषय होईल. 2 क्षणासाठी डोळे सुकावतील, पण त्याच्या विरहाची भक्ती माझी संपून जाईल. महाराज संपून जाईल. पण तो जर नाही आला तर तो कसा असेल, तो कुठे असेल, तो कधी येणार? आला, येईल, आता येईल, क्षणात येईल. तो काय आलाच असं म्हणत म्हणत ही राधा मेलेली काय वाईट आहे. म्हणून 126व्या वर्षी राधेनं त्या असणाऱ्या वृंदावनातल्या काळ्या कळंबीच्या झाडाला कृष्णासारखं झाड दिसलं म्हणून त्याला करकचून मिठी मारली आणि ती वृद्ध राधा त्या झाडाला सरून खाली बुडक्यामध्ये पडली. ती उठलीच नाही. राधा कृष्णाच्या असणाऱ्या विरहाच्या भक्तीत मेली. महाराज राधा पत्नी नव्हती. रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा आणि मित्रवृंदा ह्या भक्त देवाच्या 8 पत्न्या होत्या. राधा निसीम भक्त होती. अशी भक्ती राधेची, अशी भक्ती अर्जुनाची, अशी भक्ती मीराबाईची, अशी भक्ती जनाबाईची, आणि अशी भक्ती माझ्या मारुतीची, आणि अशी भक्ती माझ्या गोरोबा काकाची, सावता बाबाची. जगाच्या बापाला आवडते ती भक्ती करण्याचा प्रयत्न करा. विठोबा हरी हरी जय. संकल्पावी माया संसाराची. राजीव गांधी पासून तसं भ्याच वाटतं बरं का. ठेविले आनंद तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. प्रत्येकाला महाराज संचिताचं फळ भोगावं लागतं. केले ते क्रियामान, झाले ते संचित, प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. प्रत्येकाचं संचित आहे ते ज्याचे त्याला भोगावं लागतं, आणि प्रत्येकाचं संचित हे कर्मावर अवलंबून आहे. कर्म तेरा अच्छा आहे तो किस्मत तेरी दासी आहे. ईमान तेरा सच्चा आहे तो घर में मथुरा काशी. तुमचं कर्मच फक्त तुमच्या बरोबर असतं. जगाच्या पाठीवर कर्माचा फेरा प्रत्येकाला महाराज एक दिवस चुकवावा लागतो. देव असो, देवाचा बाप असो, देवाची बायको असो, नाही तर सगळी संकट असो. राजा दशरथाला सुद्धा महाराज मरताना कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवले आणि राजा रडतोय. दशरथ कौशल्याने प्रश्न विचारला, जगाचा बाप तुमच्या पोटी जन्माला आलाय तरी तुम्ही स्वामी का रडताय? प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं दशरथ राजाचं उत्तर सज्जनावर नीट आहे काय. जगाचा मायबाप माझ्या पोटी जन्माला आला असला तरी कौशल्य श्रावण बाळाच्या आंधळ्या आईबापाने दिलेलं शाप चुकवू शकलो नाही म्हणून रडतोय. याला कर्माचं फळ. सीता मैयाने परत फक्त मैना आणि राघू एका झाडावर बसलेले असताना पाठीमागून गेले. सीतेनं गपकन महाराज मैना पकडले, लोखंडाच्या पिंजऱ्यात टाकले. सीतेला मजा वाटली. फडफड 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 फडफड
मैना करत होती. राघो याचा टोचा माराय बघायचा. तिला त्या लोखंडाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला महाराज. सीतेच्या लक्षात आलं नाही, लहान लहान पोरांच्या लक्षात येत नाही, त्यांच्याकडे अजाणतेपणामध्ये चूक झाली. सीतामाईच्या बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं की हा एक पक्षी येतोय इथं टोचा मारतोय, नक्कीच हा तिचा पती असेल. लोखंडाच्या पिंजऱ्यातले महाराज त्या खटका बाजूला काढला, पिंजरा बाहेर काढला, मोकळी केली त्या मैनेला. तिला वाटलं महिना भर करून उडून जाईल, पण जाताना महाराज मैनेने सांगितलं मी लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये कैद होती. सीते तुला सुद्धा एवढंच दिवस सोन्याच्या पिंजऱ्यात कैद व्हावं लागलं. 11 महिने आणि 13 दिवस अशोकवनामध्ये सोन्याच्या लंकेत सीतेला कैद राहावं लागलं. बर माझा पती राघो या झाडावर त्या झाडा उड्या मारतोय, महिने 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 करतोय. तुझा सुद्धा पती राम सीते 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 करत झाडाला मिठ्या मार. देवाच्या बायकोला सुद्धा कर्म चुकलं. वालीची पत्नी तारा राणी, अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या नित्य स्मरण महापातक नाशनम. जगातल्या 5 पतिव्रतेमध्ये तारा राणीचं नाव आहे. त्या तारा नावाची पत्नी आहे, वालीची पत्नी. पण तरी सुग्रीवच्या पत्नीला वहिनीला महाराज उचलून त्याने अत्याचार करण्यासाठी घेऊन गेला. अधर्म घडला आणि सुग्रीव आणि वालीचं युद्ध सुरू झाल्यानंतर झाडाच्या आडून महाराज बाण मारला रामानं. वाली धरातीर्थी पडला. वालीने सांगितलं हा बाण काढून सुद्धा मी जिवंत राहू शकलो असतो, पण योग्याला जे प्राप्त झालं नाही, जपितपेला जे प्राप्त झालं नाही, मरताना तुझ्या परमेश्वराच्या मांडीवर डोकं ठेवून मरण्याचं भाग्य माझ्यासारख्या पापी नराधमाला मिळतंय. मी बाण काढून जगण्यापेक्षा तुझ्याकडे रामा बघत बघत मेलेलो काय वाईट. याला वालीचा विचार आहे. पण तरी वालीला सांगितलं क्षत्रियाचा धर्म आहे, पाठीमागून हल्ला करायचा नाही, वार करायचा, निशस्त्रेवर वार करायचा नाही, आणि लहान बाळावर आणि महिलांवरती अत्याचार करायचा नाही, हात उचलायचा नाही. क्षत्रियाचा कुठला धर्म तू पाळला नाही, एकच धर्म पाळला नाही, समोरून वार करायला पाहिजे होता, पाठीमागून का केला. प्रभू रामचंद्र म्हणतात वाली माझ्या लक्षात नाही, माझ्या लक्षात आहे. समोर जर मी आलो तर माझी सुद्धा ताकद तुझ्या पुढे 50% निम्मी झाली असते. का ब्रह्मदेवाने तुला वर दिलाय, तुझ्या पुढे जगात कोण जरी आलं तरी त्याची ताकद निम्मी होणार, म्हणून मी झाडाच्या आडून मारला. पण काळजी करू नको, हे कर्म माझ्या हातून वाईट झालं ना, पुढच्या जन्मात तुझ्या हातून मला मारावं लागलं. 124 वर्ष 8 महिने 22वा दिवस उजडला. सायंकाळची 5:30-6ची वेळ आणि महाराज सूर्य मावळतीला चालला होता आणि वर डोक्यावर मोराचा पीस होता आणि असणाऱ्या वृंदावनामध्ये वेणू वाजवत आपला उजवा पाय डाव्या पायाच्या पुढाशी तिरी टाकून सावळा असा निळसर रंगाचा कृष्ण एका झाडाखाली उभा होता. आणि ते सोनेरी असणारी किरण पडल्याबरोबर आणि त्या मोरासारखं काहीतरी दिसलं म्हणून पारद्यानं भात्यातनं बाण काढला आणि पारद्यानं सपकन बाण सोडला. बाण कृष्णाच्या पायाला लागला. कृष्ण धारा पारदी पळत आला आणि त्याने भाताखाली ठेवला, धनुष्य खाली ठेवला, धनुष्य खाली ठेवला आणि सांगितलं मला क्षमा करा, तुम्हाला माझा बाण लागला. त्याचा हात धरला आणि सांगितलं बाण लागला नाही, मी तुझ्याच बाणानं मारणार आहे. मागच्या जन्मात मी सांगितलं होतं, मागच्या जन्मात तू वाली होता आणि मी राम होतो, ह्या जन्मात महाराज मी कृष्ण आहे आणि तू वाली नसून पारदेस. देवाचं सुद्धा कर्म देवाला चुकलेलं नाही. आम्ही सुद्धा कीर्तनाचे पाकिट गपागप घेऊन नुसत्या जर बायकोला लुगडी घेत हिंडलो तर अटॅकने मरण बायको. आमची पोरं सुद्धा भजाकडे बघणार आणि पिढा बघणार. 90% कीर्तनकाराची पोरं कीर्तनकार नाही. त्याला कारण आपण घेतलेल्या कीर्तनातलं पैसे धर्मासाठी जात नाहीत. म्हणून माझ्या अंदाजाने माझं कमीत कमी 60% तर धर्मातच जातात. आणि मी महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे जो वर्षातून 4 वेळा अंगातलं 350 मिली रक्त देतो. 100 वेळा रक्तदान करण्याचा माझा संकल्प तात्यांच्या पायाला हात लावून आहे. 69 वेळा आतापर्यंत रक्त दे. सज्जन मायबापांनो, आपण लोकांसाठी काय देतो हे महत्वाचं आहे. नुसतं दुसऱ्याला सांगायचं तुम्ही द्या महाराज, पुण्य करा, दान करा, तुमचा रुपया द्या, तुमच्या कधी पंक्ती नाही. दुसऱ्याला सांगण्यापूर्वी आपल्या हातून ते घडावं. म्हणून केलेल्या कर्माचं फळ ज्याची त्याला भोगावं लागतं. देव असो, देवाचा बाप असो, देवाची बायको असो, संचित कुणालाही चुकलेलं नाही. माया एका गावात 2 जण मित्र होते, कायम वर
कोणाचं जागरण असो, कोणाचं जत्रा असो, कोणाचा गोंधळ असो, कोणाचं बकरा असो, कोणाचं कोकरा असो, कोणाचं हिर पाडलेले असो, कोणाची पानपरडी असो, कोणाचं सत्यनारायण असो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा गंगेच गोदावरी नर्मदा कावेरी स्वाहा ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो न प्रचोदयात् स्वाहा मला काही नाही मला कशाला स्वाहा आणले तर मला एक तासभरामध्ये स्वाहा माझा अंगडवाय मला कोणी स्पर्श करू नका स्वाहा घालील लोटांगणवंती चरणोळ्याने नाकातनं का बोलते ते कोणास महाराज नाकातनं का बोलते हाटीलाच विभाग करते तोंडात बोलत नाही पाठीमाग 2 शिरा आणि पुढे 2 भजी घे असं म्हणलं तर खाल्ल्यावर वाटेल का नाही? हाटीला तसं नाही ते पाठीमागे 2 शिरा घे तोंड पुढावायचे घे कायम हे आवाज असतो पुढे एक स्पेशल चहा घे कराडला एकदा मी कीर्तनाला गेलो डेबेवाडीला चाललो होतो बाळूचा वाडा आहे जगताप महाराज बाळूचा वाडा आहे आणि बाळू असा मोठ्या पोटाचा कारगिलच्या युद्धामध्ये 1999 ला आणलेला बरमोडा 2026 पर्यंत धुतला नाही कुत्र तोडाय गेलं तर कुत्र्याचं दात पडतेला असला बरोबर आणि महाराज बनेल महाराज चाळण झालेली इंदिरा गांधीला 133 गोळ्या लागल्या त्याला 266 बुडवलं आणि एवढा बाळू महाराज वडा बनवायचा आणि म्हणलं आधार डेबेवाडीला कीर्तन होतं जाताना म्हणलं कराडातनं 1-2 वडे टाकावं थोडासा आधार होईल म्हणून थांब बाळू मधनं असं करायचं आणि हात लांब झाडतच नव्हतं तिथंच झाड ते बघून मी वडापाव खायचं जवळजवळ कॅन्सलच केलं फक्त बाळासाहेबांची कला बघायची 5 मिनिटं जायचं बाळासाहेब मधणार मग उगं वडं 14 लागतं ते हॉटेलात नमक हो टाटा का टाटा नमक मापात मीठ पडले आणि तेल तापलंय का बघाय बाळासाहेब असं करायचं पाणी टाकतच नव्हतं आणि वड्याला महाराज लागला असं करायला लागतो बटाटा त्याच्यात महाराज सगळा मिरची मसाला थोडासा कांदा थोडीशी हळद थोडंसं जिरं थोडीशी मोहरी आणि मग ती बटाटा कढीपत्ता आणि असं गोल करायचा गोळा बरोबर करायचा आणि बाळासाहेब होता एकच हात जली को आग बुझी को राख कहते हैं खामोश शत्रुघ्न सिन्हाने एक हात असा मग बाळासाहेब असं गोल बरोबर करायचा पण महिला मंडळाला माहित आहे असं असं चपट करावं लागतं आणि चपट केल्यानंतर ते पिठात घ्यावं लागतं आणि मग सोडावं लागतं मग बरोबर महाराज गोल गोळाला बाहेर करायचं पण मी खायचं तर कॅन्सलच केलं ते सगळं बघून पण म्हणलं एवढी कला बघून जावं ते गोल बरोबर करतंय गोळ करतंय पण ती चपट कशाने करतंय ती काय मशीन बिशीन आहे काय सुद्धा मशीन नव्हती महाराज त्याने फक्त डावा हात वर केला ही गोल गोळा घेतला शेवग्यात टाकतात तसं टाका ह्या बगलत गुचिड झालेला असा शेवगावरनं दाबला चपट झालं महाराज पिठात घेतलं सोडलं 3 वर्ष 16वा दिवस आहे अजून मी कुठलाच भारतातला वडा खाल्ला ना विठ्ठला दोघ काय वर जगे बरं का गावात कोणाचं काय सोडत नव्हती जागरण जत्रा काय असू द्या जेवायची भांगार गोळा करायला सुद्धा आवाज पाहिजे बरं का इतिहास शिकवायला सुद्धा आवाज पाहिजे महाराज आम्हाला इतिहासाचा एक शिक्षक होता अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला आलेला आहे 10 नोव्हेंबर 1659 चा दिवस उजडलेला आहे राजे आज ते कदमगडावरून खाली आले मी म्हणलं आपला दाखला द्याकडे आज इतका अवघड इतिहास शिकायचंच नाही राजांनी सोबत वाघडक्या घेतलेल्या हो म्हातारे म्हातारे खो खो चल रे बापरे असला कुठे इतिहास
इतिहास कसा पाहिजे वाजव 40,000ची फौज घेऊन आदिलादीच्या दरबारातून विजापूर मध्ये आलेला आहे, ज्याचं नाव होतं अफजल खान. तुळजापूरच्या भवानी मातेच्या रावणामध्ये आलेला आहे. खानाला हिंदूंची गाय कापली, गोंधळीमध्ये रक्त घेतलेला आहे, भवानी मातेच्या अंगावर शेप पडलेला आहे. खान हसला आणि त्या भवानी मातेने शपथ घेतली, हे अफजल खान 40,000ची फौज घेऊन आलेला आहेस तू, पण जाताना तू या महाराष्ट्रातून माघारी जाणार नाही. सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये एक घाट आहे, त्या खोऱ्याचं नाव आहे जावळीचं खोरं. जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगडच्या पायथ्याला 10 नोव्हेंबर 1659 दिवस उजळलेला आहे. राजे आस्तेकडे आलेले आहेत. सय्यद बंडा अफजल खानाच्या सोबत होता. सय्यद बंडा कोण म्हणाल? 10 कोण चौडी मारायचा आणि मूळ जागेवर जायचं, त्याचं नाव सय्यद बंडा. राजे म्हणाल, आपल्यात काय करकणी असं? नाभिक समाजाचे पोरग म्हणलं, राज मला घ्या तुमच्या बरोबर सा, मी 12 फुटावर उडी मारतो आणि मग माझ्या जाग्यावर येतो. त्याचं नाव शिवाजी होते. शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. राजाच्या जवळ बोलवलेलं आहे. राजे आस्ते गडावर खाली आले आहे. सय्यद बंडाला बाजूला दूर केलेला आहे. शिवाजी महाराज बाहेर आहे. संभाजी गावजी कोंढाळकरांनी पालखीच्या घोड्यावर लक्ष दिलेलं आहे. राजांची भेट झाली. आओ शिवाजी राजे आओ, आणि बगलत खानाला घेतलेला दगा. राजांची मान करकचून दाबलेली आहे. रुस्तमे जलाल नावाच्या मुसलमानाच्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ दिल्या होत्या. राजाने त्या 32 दादाच्या बोकडाच्या पोटात वाघ्या घातल्या आणि कोथळा टराटरा बाहेर काढला. राजेने खान फाडला. राजेने खान फाडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी प्रतापगडचा संग्राम झाला. राजेंद्र महाराज खान फाडला, पण खान मेला नाही. खानाला कोसळा असा हातात आणि राजाच्या पाठीमागे पळायला लागला. तेवढ्या महाराज सय्यद बंडाने पाहिलं. सय्यद बंडा लढत होता आणि सगळ्याकडे हाहाकार झाला. अल्लाहू अकबर, हर 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 देव गर्जना झाली. पालखीच्या भोयांचे पाय संभाजी गावजी कोंढाळकरांनी तोडले. तेवढ्यात महाराज अफजल खानाने इकडे तिकडे पाहिलं आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न केला. राजे पुढे पळाले. राजे सेनेतून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर संभाजी गावजी कोंढाळकरांनी पाहिलं अफजल खान आणि तोही महाराज त्या पालखीत बसलेला. संभाजी गावजीने वर शिर धरलं. खास महाराज शिर कापलं आणि शिवाजी राजांच्या हातात दिलं. राजेने ते शिर घेतलं आणि राजे गडाच्या दिशेने पळायला लागले. सय्यद बंडाने शिवरायांकडे पाहिलं आणि सय्यद बंडाने 10 फुटावर उंच उडी मारली. उजवा हात वरती. राजांना पाठीमागून वार करून राजांची गर्दन 10 वेगळी झाली असते. पण शिवाजी महाराजांनी बघितलं. शिवाजी महाराज वाऱ्याच्या वेगाने पळाले आणि शिवाजी महाराज हर हर. सय्यद बंडाचा वरचा हात वरची वर छाटला आणि सय्यद बंडा दारात पडला आणि राजे जिवंत राहिले आणि अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरी प्रतापगडच्या पायथ्याला झाल्या. ही वार्ता जिजाऊ साहेबांना समजली. माणूस मेला की त्याच्या विचाराशी आपलं वय होतं, देहाशी नाही. म्हणून जा राजे शाही इतमामात अंत्यसंस्कार करा. इस्लाम धर्मानुसार त्याला मारा, दफन करा. आजही 6 एप्रिल 2026 ला आज माझ्या महाराष्ट्र शासनानं त्या प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरीवर दिवाबत्तीची सोय केलेली आहे. त्याला राष्ट्रमाता, राजमाता, जिजामाता म्हणतात. इतिहासाला असा आवाज पाहिजे. राजे आवाज ते कदम तरी आवाज पाहिजे. एक ह्या लोकेंड पत्रा शंडील बोट प्लास्टिक जुने पुराणे फाटलेल्या भंगाराला सुद्धा आवाज नाहीतर आलाच नसले भंगार गोळा केला. मकरंदानाच पाहिजे. मावशी माझ्या बोलण्याचं वाईट वाटून देऊ नका. अगो बाया बाया, हाय का लोखंड पत्रा शँडल बोट आणि प्लास्टिक 2 किलो तरी गोळा होईल का विठ्ठल? गावात कोणाचं काय असतं की फुकट खायचं.
एक दिवस असा आला अख्ख्या गावात काय कार्यक्रम नव्हता. नितीन गडकरीने मोठं राष्ट्रीय महामार्ग बांधले. गेलं बिचारा हायवेला हाटीला केलं होतं. म्हणलं तुझ्याकडे पैसे किती? 200. माझ्याकडे 100. आज आपण दोघं पदरच्या पैशाने घेऊ. जीवनात पहिल्यांदाच पदरच्या पैशाने गेलो. हॉटेल महाराज सूचना लय भारी दिली. या बसा नमस्ते जेवण खुशाल करा, बिलाची चिंता करू नका, तुमचं बिल तुमचा नातू देईल. गडी खकरून वकरून तयार. काजू मसाला येऊन द्या, पनीर येऊन द्या, पालक येऊन द्या, गुलाबजामुन येऊन द्या. नरडीत बोट घातलं तर महाराज भातात ना महाराज डाळ बाहेर निघाली. ती बी त्या वाळलेल्या मिरची सहित. इतकं गडी जेवलं आणि महाराज तो आला आणि वेटर म्हणला 1680 रुपये. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार मंचात खिचीन म्हणला नालायकांनो बाहेर काय लिहिले? या बसा नमस्ते जेवण खुशाल करा, बिलाची चिंता करू नका, तुमचं बिल तुमचं नातू दे. आणि फसवून अजिबात पटलं नाही. ते म्हणले तुमचं बिल 2480 रुपये झाले, ही 1680 तुमच्या दोघांचं आज मागच्या मंगळवारी जेवून गेलं त्याचं बिल आहे. मग त्या दोघांच्या आजेचं बिल जर नातूला भोगायचं आलं, फेडायचं आलं, तर तुम्ही केलेलं आजोतीकरण पाप काय? बंडात त्याने म्या फेडायचं. म्हणून महाराज भगवंत वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ज्ञानेश्वर प्रत्येकाला आपापल्या कर्माचं संचिताचं फळ भोगावं लागतं. पक्वाजाचं संचित कीर्तन करायला नाही, कीर्तन करायचं मृदंगाचार्याला नाही, मृदंगाचार्याचं गायनाचार्याला नाही, गायनाचार्याचं हार्मोनियम वादकाला नाही, त्यांचं तुम्हाला नाही, तुम्हाला सगळ्याचं विणकर्याला नाही, विणकर्याचं फोटोवाल्याला नाही. ज्याचं त्याचं कर्म ज्याची त्याच्या. म्हणून आपलं कर्म चांगलं ठेवा, कारण संचित हे कर्मावर अवलंबून आहे. आणि कर्म जर चांगलं असलं तर महाराज तुम्हाला कुठेही काशीला गायला मक्केला जायची गरज नाही. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. दीपक बनकर जल ना सको तो अंधियारा भी मत करना. बन ना सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान. झालेली सेवा गुरुवर्य युवक मित्र क्रांतीसूर्य बंडात त्यांच्या गुरुवर्य वारकरी नामदेवप्पा शंभोकरांच्या चरणी अर्पण करतो. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. तुकाराम